हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. नुकतंच आम्ही एका निसर्गरम्य ठिकाणी गेलेलो होतो, म्हणून म्हटलं त्याच्याविषयी जरासं बोलूया. दिंडीगड म्हणतात. इथे हे भिवंडी आणि नाशिक महामार्गावर सोनाले गावाजवळील एका उंच टेकडीवर बसलेला एक जागृत आणि प्राचीन शिवमंदिर आहे. हे ठिकाण का नाही शांतता, ट्रेकिंगसाठी किंवा एक दिवसाचे सहलीसाठी जायला सुद्धा एक उत्तम ठिकाण आहे. आम्ही गेल्या वेळेसुद्धा ट्रॅकिंगला गेलेली मुलं होती. खूप अगदी निसर्गमय, आपल्याला वाटतच नाही आपण एवढे गावाला जवळ असूनही एवढे शांत ठिकाण. आणि थोडे वरपर्यंत गाडी जाते, नंतर मात्र आपल्याला 800 पायऱ्या चढून वर जावं लागते. आणि गडावर गेल्यावर का नाही आपल्याला भिवंडी परिसर आणि आजूबाजूचा निसर्गरम्य दृश्य खूप सुंदर दिसते. खूप म्हणजे खूपच छान दिसते. आता जायचं कसं? आपण रस्त्यानं जायचं. ते भिवंडी शहरातून सोनाले किंवा पोगाव मार्गे येथे पोचता येते. कल्याणवरून पण आपल्याला जाणे सोपे आहे. रेल्वेनं गेला तर जवळचे आपण रेल्वे स्टेशन भिवंडी रोडला यायचं आणि तिथून जा. आणि आत्ता तर एवढं सुंदर दिसते, मला वाटलं पावसाळ्यात हे आणि किती सुंदर दिसत असेल. पावसाळा आणि हिवाळ्यात तरी भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे. किती गाड्या आल्या तर काही प्रॉब्लेम नाही. हे ठिकाण आध्यात्मिक शांतता व प्रेमींसाठी भिवंडी जवळील एक उत्तम प्रेक्षणीय स्थळ आहे. अति शांत आणि अगदी हिरवंगार आहे. अजून हे मंदिर सुमारे 8व्या शतकातील असून मंदिराचे परिसरात अनेक तुटलेली शिल्पे पाहायला मिळतात. तर बघताना मात्र जरा वाईट वाटतं सगळं तुटलेली शिल्प. येथे गजासुराचे एक कोरलेली शिल्प आणि एक तुटलेली मूर्ती पण आहे. या मंदिरातील कथा अविस्मरणीय आहे. असं झालं म्हणे, एक दिवस भगवान महादेव स्वतः एका गावकऱ्याचे स्वप्नात आले आणि त्यांनी त्याला सांगितलं, असं असं जा, इथे माझी मूर्ती आहे व मला बाहेर काढ. आणि ते ना बाकी लोकांना सांगितलं आणि गेले तर गुहेत ती मूर्ती होती आणि ते दगडातून ती मूर्ती बाहेर काढण्यात आली. आणि जंगलात सापडलेल्या एका मोठ्या खडकाखाली मंदिराचे सभोवतालची भव्य भिंत पण शोधून काढली. तिथे त्यांना मनमोहक शिवलिंग सापडले, जे गावकऱ्यांसाठी धक्कादायक दृश्य होते. भिवंडी गावात हा चमत्कारच होता. हे एक प्रदूषणमुक्त क्षेत्र आहे आणि येथील परिसर नयनरम्य आहे. बरीच जण या मंदिराला एक चमत्कारिक मंदिर असं पण म्हणतात. हे खूप छान आहे, शांत वाटते. जाऊन एक तुम्ही तासभर तिथे बसलात तरी खूप काय म्हणेन मी, शांतता मिळते आणि काहीतरी पॉझिटिव्ह वेव्स आहेत तिथे.
हे मला जाणवलं. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे. पहले अंदर पहले अंदर झाल मार तेरी कोना से